सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की आता जवळजवळ बेळगावमध्ये इथे सावली आणि सारंग दोघेही असतात आणि त्यांची 2 मुलंसुद्धा असतात. पण प्रेक्षकांनो, अजून काही सारंग आणि सावली दोघांनी एकमेकांना बघितलेलं नाही. पण इथे आता ओवी आणि अबीर हे दोघे जण मिळूनच विठ्ठल मंदिरामध्ये आपल्या वडिलांची आणि आईची भेट घडवून देणार आहेत. ते कसं काय? तर प्रेक्षकांनो, विठ्ठल मंदिरामध्ये एक आता कार्यक्रम आयोजित केलेला असतो. मोठा सोहळा असतो तिथे. मग काय प्रेक्षकांनो, इथे आता पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सारंग आणि सावली दोघेही ओवी आणि अबीरच्या हट्टामुळे आलेले असतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर सावली आणि पांडुरंगाचं नातं किती घट्ट आहे हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि तेव्हाच तिथे सावलीने गायलेलं ते अभंग, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, आणि ते आता अभंग तिथे म्हणाल्यानंतर सारंग धावत पळत तिथे येतो. सावलीच्या आवाजाने तो खेचला जातो आणि पांडुरंगाच्या साक्षीने आणि इथे सावलीच्या त्या गोड मधुर शब्दांनी सारंग आणि सावली दोघेजण एकत्र खेचले जातात. आणि तेव्हा तिथे आता मंदिरामध्ये त्या दोघांची भेट झालेली असते. तब्बल 8 वर्षानंतर ते दोघे जण एकत्र आलेले असतात. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता ओवी आणि अबीर दोघे जण आपल्या आईवडिलांना एकत्र आणतात. येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, सावलीचं आणि पांडुरंगाचं नातं खूप घट्ट आहे. तसंच ओवीचं आणि पांडुरंगाचं नातंसुद्धा खूपच जास्त घट्ट आहे. आणि इथे सावलीलासुद्धा गाण्याची खूपच जास्त आवड आहे आणि इथे ओवीलासुद्धा गाण्याची आवड आहेच. पण प्रेक्षकांनो, जेव्हा इथे ओवीची आणि अबीरची भेट होते, दोघेजण एक दिवस एकत्र खेळतात, छान छान गप्पा मारतात. तेव्हा इथे ओवी सारंगबरोबर परत गेल्यानंतर इथे अबीरला तिची खूपच जास्त आठवण येते. आणि तो काय म्हणतो, आई, अगं ओवी, इथे एकच दिवस होती. आम्ही दोघांनी किती मज्जा केली, आम्ही किती खेळलो ना, गप्पा मारल्या. मलासुद्धा तिच्यासारखी एखादी बहीण असती तर किती बरं झालं असतं ना, आम्ही दोघेजण एकत्र खेळलो असतो. तेव्हा सावली आपल्या मनामध्ये म्हणते की बाळा, तुलासुद्धा बहीण होती रे, पण त्या नीच माणसांनी तुझ्या बहिणीला तुझ्यापासून दूर केलं. तेव्हा इथे ती म्हणत असते, हे बघ, आपण भेटू ना पुन्हा. आपण पुन्हा हवं तर ओवीला भेटायला जाऊ, तू काळजी करू नको. ती तुझी बहीण आहे ना, आपण पुन्हा तिला भेटायला नक्की जाऊ. तिचा नंबर पण तू घेतला आहेस ना? तो म्हणतो, हां, मी नंबर पण घेतलेला आहे. आणि मग काय होतं प्रेक्षकांनो, व्यंकटेशला सावली खूप आवडते, पण त्याने ही गोष्ट मनातल्या मनात लपून ठेवलेली असते. आणि मग इथे आता व्यंकटेश आणि त्याची आई दोघेजण गप्पा मारत असतात. तेव्हा ती काय म्हणत असते, ए व्यंकटेश, अरे मंदिरामध्ये खूप मोठा कार्यक्रम असतो, तिथे तू जा, तुझ्या मनातलं जे काही आहे ते माग. आणि तिथे एक परीक्षा द्यावी लागते. डोळ्याला पट्टी बांधून तिथे दिवा लावावा लागतो. आणि दिवा जर आपण व्यवस्थितरित्या लावला तर आपल्या इथे आता रस्त्यामध्ये येणारं प्रत्येक संकट हे दूर होणार आहे, असं सुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आपल्याला जे हवं आहे ते मिळतं, असं म्हणाल्यानंतर इथे लगेचच अबीर काय म्हणतो की मला माझा बाबा हवा आहे आणि मला एक बहीणसुद्धा हवी आहे. देवा, माझी इच्छा पूर्ण होईल ना? आणि तो म्हणतो की त्यासाठी आपल्याला मंदिरामध्ये जावं लागणार आहे. अबीर आपल्या आईचा फोन घेतो आणि त्याने सारंगचा नंबर ओवीकडून घेतलेलाच असतो. तो फोन करतो ओवीला आणि म्हणतो, ओवी, अगं आपल्या या गावामध्ये पांडुरंगाचं एक मंदिर असतं. ती म्हणते, अरे पण आता आम्ही जायला निघालो आहे. तेव्हा तो म्हणतो, आजच्या दिवस ये ना, तू तुझ्या बाबांना सांग आणि आजच्या दिवस मंदिरामध्ये ये ना तुझ्या बाबांना घेऊन. मी माझ्या आईला घेऊन तिथे पोचतो. तिथे खूप मोठा कार्यक्रम असतो, तू आजच्या दिवस ये ना. तेव्हा ओवी म्हणते, बरं बरं ठीक आहे, मी बाबांजवळ बोलते.
ती म्हणते, बाबा आपण इथल्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाऊया ना प्लीज. तेव्हा सारंग म्हणतो, ओवी बाळा, अगं आपल्याला आता निघायचं आहे, आपल्याला जायला नको का घरी, सगळेजण वाट बघतायत. ती म्हणते, बाबा प्लीज प्लीज, फक्त आत्ताच, आपण लगेच जाऊन येऊ, अबीरसुद्धा येणार आहे, बाबा जाऊया ना. तेव्हा इथे अबीर आपल्या आईला म्हणजे सावलीला घेऊन आणि ओवी सारंगला घेऊन त्या ठिकाणी आता पोचणार असते. तर तिथे आता छान असे सगळ्यांनी पांढरे कपडे परिधान केलेले असतात आणि मग त्यांच्या डोळ्याला पट्टी असणार आणि मग तिथे दिवा लावायचा. अबीरने सांगितलेलं असतं सावलीला आणि इथे आता ओवीने सांगितलेलं असतं सारंगला. आणि ओवी म्हणते, बाबा तू पण भाग घ्यायचा, तू पण भाग घ्यायचा, तुला हवं ते माग. आणि त्यानंतर इथे आता अबीर हा आपल्या आईला हट्ट करतो, तिच्या डोळ्याला पट्टी बांधतो आणि सारंगच्या डोळ्याला पट्टी बांधली जाते. व्यंकटेशसुद्धा तिथे आलेला असतो आणि सगळेजण आता त्याच्यामध्ये भाग घेतात. आणि मग काय, सावली सारंग दोघेजण एकाच दिवाला इथे पेटवतात, दोघेजण एकच दिवा इथे लावतात, पण दोघे एकमेकांना काही बघत नाही. दिवा लावून ते वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले असतात. आणि मग इथे आता दिवा लावलेला आहे, काहींचा लागतो काहींचा नाही लागत. ज्यांचा दिवा लावलेला आहे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार, रस्त्यामध्ये येणारे संकट दूर होणार, असं आता ठरलेलं असतं. त्यानंतर इथे आता सारंग म्हणतो, ओवी बाळा झालं ना आता, चल आता आपण निघूया का. ओवी म्हणते, बाबा आपण अबीरला भेटलोच नाही, अबीर कुठे आता. तेव्हा इथे अबीर येतो आणि म्हणतो, काय काका चाललेत का तुम्ही सुपर हिरो, तुम्ही दिवा लावला बरं का, पण माझ्या आईने आणि तुम्ही तर सेमच दिवा लावला. आणि त्याच्या आधी प्रेक्षकांनो काय झालेलं असतं, तर इथे आता सावलीकडे जेव्हा ओवी असते ना, तेव्हा सावलीने तिला गाणं म्हणायला शिकवलेलं असतं आणि तेच गाणं घरी गेल्यानंतर ओवी सारंगच्या समोर गुणगुणते. माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी. हे गाणं आता म्हणजे जे अभंग आहे ते म्हटल्यानंतर ती गुणगुणते. तेव्हा सारंगला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, हे काय, हे गाणं तू कुठून शिकलीस. ती म्हणते, अबीरच्या आईने शिकवलं, अबीरची आई खूप छान गाणं गाते, तिनेच मला शिकवलं. तो म्हणत असतो की कदाचित माझ्या सावलीचं गाणं त्यांनीही ऐकलं असेल आणि म्हणून त्यांनी ते गायलं असेल. त्यानंतर इथे आता मंदिरामध्ये सावली आता गाणं गाते हे सगळ्यांना माहिती असल्यामुळे तिला आता अभंग म्हणायला लावतात. तेव्हा इथे आता सारंग जायला निघतच असतो, तेवढ्यातच सावली आपल्या गोड मधुर आता आवाजाने गाणं म्हणायला सुरुवात करते आणि ती गाणं म्हणायला लागते. तेव्हा तो तिचा आवाज सारंगच्या कानावरती पडतो आणि तो तिच्याकडे खेचला जातो. तो म्हणतो, सावली, आणि धावत पळत तो इथे मंदिरामध्ये येतो. सावली आपलं गाणं गाऊन पूर्ण करते आणि मग ती इथे उभी राहते. पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन मागे वळून जेव्हा बघते तर काय, सारंग तिच्या समोरच उभा राहिलेला असतो. सारंग आणि सावली तब्बल 8 वर्षानंतर दोघेजण एकमेकांच्या समोरासमोर असतात. तेव्हा सारंग म्हणतो, सावली. तेव्हा इथे सावली सारंगकडे बघायला लागते आणि तिच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, 2 व्यक्ती एकमेकांवरती जीवापाड प्रेम करणारे आणि त्यांच्यामध्ये आता दुरावा निर्माण झालेला असतो. पण इथे एक गाणं सारंग आणि सावली या दोघांना एकत्र करतं. तेव्हा अबीर म्हणतो, सुपर हिरो ही माझी आई असते आणि ती म्हणते, ओवी हे माझे बाबा. त्यामुळे इथे आता सावलीला वाटतं सारंगने काही लग्न वगैरे केलं की काय, आणि सारंगला सुद्धा तेच वाटतं की सावलीने लग्न केलं का, कारण त्याला माहितीच नाही आहे घर सोडायच्या आधी सावली प्रेग्नेंट होती ते. आणि इथे सावलीला माहिती नव्हतं की तिची मुलगी हीच सारंगकडे आहे. तिला वाटत असतं की सारंगने दुसरं लग्न केलं आणि त्यांची ती मुलगी आहे. दोघेजण जरी एकत्र आले असतील ना, तरीसुद्धा दुरावा असतोच. मनामध्ये भीती असते की आता आम्ही दोघे एकमेकांचे आहोत ना, की आमच्यामध्ये कुठल्या दुसऱ्या व्यक्तीने आता एंट्री घेतलेली आहे, असा दोघांच्याही मनामध्ये विचार आलेला असतो. दोघे एकमेकांना भेटतात, एकमेकांकडे बघतात, डोळे भरून बघतात. पण प्रेक्षकांनो, इथे आता 8 वर्षानंतर दोघांनी एकमेकांना बघितल्यानंतर काय बोलावं काही कळत नाही. तेव्हा व्यंकटेश येतो आणि म्हणतो, अय्यो सावली,
अगं किती छान गाणं गायलं तू. तेव्हा इथे आता व्यंकटेश मध्ये आल्यानंतर त्या तिघांना असं एकत्र बघून सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते. सारंगला वाटतं अबीर, व्यंकटेश आणि सावली. त्यामुळे प्रेक्षकांनो, जरीसुद्धा आता दोघांची मंदिरामध्ये भेट झाली त्या सुंदर गाण्यामुळे, त्या आवाजामुळे, पण इथे आता दोघेजण कायमस्वरूपी एकत्र येतील का? दोघांमध्ये झालेले गैरसमज दूर होतील का? हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे.